श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 11. हिडिंबेबरोबर भीमाचे लग्न, बकासुराचा वध. पांडव अरण्यात हिंडत असता एके दिवशी 2 प्रहरी विश्रांती घेण्यासाठी एका वडाच्या दाट सावलीत बसले. त्यावेळेस कुंतीस फार तहान लागल्याने भीम पाणी आणण्यासाठी गेला. त्या रानात हिडिंब नावाचा एक राक्षस व त्याची हिडिंबा नावाची बहीण फार पूर्वीपासून राहत असत. त्या मार्गाने कोणी जाऊ लागले की त्यांना ठार करून खाण्याचा त्यांचा रोजचा क्रम असे. भीम पाणी आणण्यास निघाला असता बाकी सर्वांस झोप लागली होती. इतक्यात तो राक्षस बहिणीसह एका झाडावर येऊन बसला. त्याने पांडवांना पाहून त्यांना आणण्याकरिता बहिणीस पाठविले, परंतु ती तेथे पोचण्यापूर्वीच भीम परत आला होता. आपल्या आईस व भावास अशा घोर रानात गाढ झोपलेले पाहून त्याला आपले पूर्वीचे वैभव आठवले व अतिशय दुःख झाले. इतक्यात तिथे हिडिंबा आली. त्या सर्वांची मोड बांधून भावाकडे नेण्याचा तिचा विचार होता, पण भीमाकडे पाहताच तिच्या मनात कामवासना उत्पन्न झाली. तिने रंभेप्रमाणे सुंदर रूप धारण केले व भीमास हाक मारून म्हटले की माझा भाऊ एक महापराक्रमी राक्षस असून तो जवळच एका झाडावर बसला आहे. त्याची व माझी शक्ती सारखीच असून मी तुम्हाला केव्हाच मारून टाकले असते, पण तुझ्या रूपाने मला मोहित केले आहे, तेव्हा तू माझी इच्छा पूर्ण कर. भीम तिला म्हणाला, तू बऱ्या बोलाने आल्या वाटेने परत जा. मी वेड्यासारखा तुझ्या नादी लागणार नाही व मला तुझ्या भावाचे काहीच भय वाटत नाही. त्याच्यासारखे हजारो राक्षस समोर आले तरी क्षणार्धात मी त्यांचा नायनाट करीन. हिडिंब तेथून फार लांब नव्हता. त्याला भीमाचे हे आवेशयुक्त बोलणे ऐकू आले. त्यामुळे तो चवताळून भीमाच्या अंगावर धावून आला. भीमही सावध होताच दोघांची धडाक्याची झटापट झाली. राक्षस अधूनमधून मोठ्याने आरोळ्या फोडीत होता. त्या नादाने ते रान दणानून गेले व धर्म वगैरे दचकून जागे झाले. ते इकडे तिकडे पाहता तो भीमाची एका अकराळ विक्राळ राक्षसाशी झोंबी लागलेली. तेव्हा सर्वजण राक्षसाच्या अंगावर धावून गेले, पण भीमाने एकट्याने हिडिंबास ठार करून दूर फेकून दिले व या सर्वांस पहिल्यापासून घडलेली सारी हकीकत सांगितले. हिडिंबेस तो ठार करणार होता, पण तिने आपला हेतू कुंती व धर्म यास सांगितला व म्हटले, मी राक्षसी आहे म्हणून माझा धिक्कार करू नका. मी तुम्हा सर्वांना सुख देईन व माझ्या पोटी जो पुत्र होईल तो तुमच्या शत्रूचा नाश करून भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीने अर्जुनाचे प्राण रक्षण करील. धर्माने ती कपटी नाही अशी पूर्ण खात्री करून व पुढील भविष्यार्थ जाणून भीमाला म्हटले, तुला हिच्यापासून काही अपाय होणार नाही, तेव्हा हिच्याबरोबर निर्धास्तपणे तू लग्न लाव. ही धर्माज्ञा होताच भीम हिडिंबेस म्हणाला, तुला एक पुत्र होईपर्यंत मी तुझ्याबरोबर क्रीडा करीन. त्यानंतर तुझा व माझा काही संबंध राहणार नाही. हे ऐकून तो भीमास म्हणाली, पतिराज, आपण असे कसे बोलता? पुत्र झाल्यावर आपण मजबरोबर क्रीडा करू नये, पण संबंध कसा बरं नाहीसा होईल? असे बोलून तिने भीमसेनाच्या गळ्यात माळ घातली. नंतर आपल्या राक्षस सेवकाकडून पांडवांची सर्व प्रकारे उत्तम बडदास्त ठेवली. 1 संवत्सर लोटल्यावर तिला भीमापासून घटोत्कच नामक अतिबलाढ्य पुत्र झाला. तो जन्मताच महापराक्रमी व शस्त्रास्त्र विद्येत प्रवीण होता. त्याने कुंतीच्या व पांडवांच्या चरणावर मस्तक ठेवले व म्हटले, संकट पडताच तुम्ही माझे स्मरण करा, म्हणजे मी माझ्या राक्षस सैन्यासह येऊन तुमच्या शत्रूचा नाश करीन. नंतर हिडिंबेस ठेवून धर्म, कुंती व भीम बंधूसह पुढे निघाला. ते अरण्याहून जात असताना त्यांनी अनेक ऋषींची दर्शने घेतली. एका अरण्यात त्यांना व्यास महर्षीचे दर्शन झाले. सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार केले. तेथून जवळ एकचक्र नावाचे नगर होते. तेथे कुंतीला घेऊन पांडव एका गरीब ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. तेथे ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असत. त्या गावी बक नावाचा एक राक्षस होता. त्याला रोज 1 गाडाभर अन्न, रेडे, म्हशी, बकऱ्या व मनुष्य इतके खाण्यास लागे व गावातील लोकांना आळीपाळीने प्रत्येक दिवशी ते जंगलात नेऊन द्यावे लागे. एके दिवशी पांडव ज्याच्या घरी होते त्या ब्राह्मणावर आपल्या घरातील मनुष्य देण्याची पाळी आली, परंतु त्याच्या घरात तो बायको व 1 मुलगा 1 मुलगी अशी फक्त 4च माणसे होती. त्यातून कोणाला द्यावे या काळजीने तो रडत असता. कुंतीने त्याचे रडणे ऐकून त्याला दुःखाचे कारण विचारले. त्याने तिला बकाचे वर्तमान सांगून म्हटले की जर कोणी पाळी चुकविली तर राक्षस एकदम गावात शिरून सर्वांचा नाश करून टाकतो. कुंतीस त्या ब्राह्मणाची दया आली व तिने ब्राह्मणाला असे सांगितले की बदलीसाठी मी माझा 1 पुत्र देते, परंतु स्वतःसाठी परक्याचा नाश होणे अयोग्य. म्हणून ब्राह्मणाने तिचे म्हणणे नाकारले. शेवटी कुंतीने त्याला भीमाचा पराक्रम सांगितला व म्हटले की
तो त्या बकाचा नाश करील, पण हे तू कोणाजवळ बोलू नकोस. याप्रमाणे ब्राह्मणाचे समाधान करून कुंतीने ती गोष्ट आपल्या मुलास सांगितली. ती ऐकून बकासुराबरोबर युद्ध करावयास मिळेल व पुष्कळ दिवसांनी पोटभर अन्न खावयास मिळेल म्हणून भीमाला आनंद झाला व तो दुसरा दिवस उजाडण्याची वाट पाहू लागला. दुसऱ्या दिवशी एक गाडाभर ताजे अन्न, रेडे इत्यादी घेऊन भीम बकाच्या नेहमीच्या जागी गेला. तेथे जाताच भीमाने म्हशी, बकऱ्या व बोकड त्यांना नगराकडे सोडून दिले व तो निर्धास्तपणे अन्न खाऊ लागला. इतक्यात बकासूर तेथे आला व तो प्रकार पाहून बकासूर द्वेषाने गर्जना करीत भीमाच्या अंगावर धावला व भीमाला लाथाबुक्क्यांनी मारू लागला. परंतु भीमाने खाणे सोडले नाही. सगळे अन्न संपल्यावर भीमाने बकासुरास ठार मारून त्याचे प्रेत वेशीजवळ आणून टाकले. मग बकाचे जे थोडे राक्षस सैन्य होते ते भीमाला शरण आले. तेव्हा भीमाने त्यांना सांगितले की जर तुम्ही मनुष्यभक्षण कराल तर तुमची ही अशीच अवस्था करीन. ते कबूल करून ते सर्वजण अरण्यात निघून गेले. भीमाने त्रिपदेचा जप केला व मोठ्या हर्षाने आपल्या माणसांना येऊन भेटला. इकडे गावचे लोक वेशीजवळ आल्यावर त्यांना बकासुराचे प्रेत दिसले. त्यांनी हे वर्तमान गावच्या राजास कळविले. राजाने त्या ब्राह्मणाची पाळी होती त्यास बोलावून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की मी अन्नाचा गाडा घेऊन तेथे गेलो. इतक्यात एक तपस्वी आला. त्याने एक दर्भ मंत्रून बकाच्या अंगावर टाकला. त्याच क्षणी तो मरून पडला. हे ऐकून सर्वांना फार आनंद झाला. पांडव त्या ब्राह्मणाच्या घरी राहत असताना एका रात्री एक पांथस्थ ब्राह्मण तेथे आला. रात्रीचे जेवण खाण आटोपल्यावर अर्जुनाने त्यास आपण कोठे जाणार असे विचारले. तेव्हा तो तेथून सुमारे 7 दिवसांच्या वाटेवर अही नामक एक मोठे नगर आहे. तेथे द्रुपद नावाचा राजा राज्य करीत असतो. त्याचा पूर्वी द्रोण नावाच्या ब्राह्मणाने आपल्या अर्जुन नामक शिष्याकडून पराजय करविला. त्यामुळे त्यास दुःख झाले व द्रोणाचा पराजय करावा या इच्छेने रानोमाळ भटकू लागला. असाच हिंडत हिंडत तो एके दिवशी गंगेच्या काठी गेला. तेथे याज आणि उपयाज असे 2 महान तपस्वी बंधू त्याला भेटले. त्यांना द्रुपदाने विनंती केली, द्रोणाचा वध करील असा एक पुत्र व अर्जुनाला वरील अशी एक रूपवान कन्या द्यावी. माझी ही कामना पूर्ण झाल्यास तुम्हाला अपरंपार धन देईल व तुमची इच्छा पूर्ण करीन. तेव्हा त्या दोघांनी त्यास सांगितले, यज्ञ करून तुझी इच्छा सफल कर. ते ऐकताच द्रुपदाने तात्काळ यज्ञाची सर्व तयारी करविली. यज्ञ होऊन द्रुपदाने पूर्णाहुती देताच यज्ञकुंडातून दृष्टद्युम्न नावाचा पुत्र उत्पन्न झाला व त्या पाठोपाठ एक मुलगीही, तिचेच नाव याज्ञसेनी, परंतु ती द्रुपदाची कन्या म्हणून द्रौपदी असेही तिला म्हणतात. यावेळी आकाशवाणी झाली की ही मुलगी मोठी पतिव्रता होईल. हिच्या योगाने पृथ्वीवरील दृष्टांचा नाश होईल व दृष्टद्युम्नाच्या हातून द्रोणाचार्याचा वध होईल. हे ऐकून द्रुपदाचा आनंद गगनात मावेना. त्याने यज्ञ करणाऱ्यास पुष्कळ द्रव्य दिले व पुत्र आणि कन्येसह आपल्या नगरात परत आला. ती मुलगी मोठी झाल्यावर अर्जुनाला देण्याचा बेत केला होता. परंतु वारणावती मुक्कामी लाक्षागृहात पांडव जळून मेले असे वर्तमान समजल्यावर तो फार दुःखी झाला. परंतु पांडव हे महाबलाढ्य असून द्रोणाचार्यापासून धनुर्विद्येत आणि विदुरापासून व्यवहार ज्ञानात निष्णात असल्याने ते अजून जिवंत असावेत असे वाटून त्याने द्रौपदीचे स्वयंवर करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे कोट्यावधी लोक द्रुपदपुरीस चालले आहेत. परमेश्वर कृपेने तेथे पांडव प्रकट झाले तर द्रुपदास आनंद होऊन तो भरपूर दानधर्म करील. मी दरिद्री असल्याने मलाही द्रव्यलाभ होईल म्हणून मी तिकडे चाललो आहे. आजपासून बरोबर 7व्या दिवशी स्वयंवर आहे. इतके पांडवास सांगून उजवाडताच तो ब्राह्मण निघून गेला. पांडवांच्या मनात हा योग साधावयाचा होता म्हणून ते गरीब ब्राह्मणाच्या रूपाने कुंतीसह पांचाळपुरीस जाण्यास निघाले. 1-2 दिवस चालल्यानंतर त्यांना वाटेत गंगा नदी लागली. तेथे अंगारवर्ण नावाचा एक गंधर्व आपल्या कुंभिनसी आदी स्त्रियासह क्रीडा करीत होता. त्याने पुढे येऊन पांडवांना पुढे जाण्यास हरकत केली. त्यावेळी अर्जुन पुढे होऊन म्हणाला, आम्ही वटसुरू आहोत. तू कोण इतक्या रात्री चोरासारखा बसला आहेस? चल बाजूला हो. हे ऐकून गंधर्वास राग आला व त्याने रथात बसून अर्जुनाच्या अंगावर बाण सोडले. त्यामुळे अर्जुनास राग येऊन त्याने गंधर्वास बाणांनी जर्जर केले. नंतर अर्जुनाने अग्नास्त्र सोडून गंधर्वाचा रथ अश्वासह जाळून टाकला. तेव्हा गंधर्व रथाखाली पडला. अर्जुनाने त्या गंधर्वाची शेंडी धरून शिरच्छेद करण्यासाठी आपली तलवार काढली. हे पाहून गंधर्व स्त्री कुंभिनसी धर्मास शरण गेली व तिने पतिदान मागितले. तेव्हा धर्माने आज्ञा केल्यावरून अर्जुनाने त्यास सोडले. मग गंधर्वाने संतुष्ट होऊन त्याला वज्र शरीराचे 500 घोडे व कुठेही कौतुक होत असेल ते बसल्या ठिकाणीच दृष्टीस पडावे अशी चाक्षुषी विद्या दिली. अर्जुनाने त्याला अग्न्यास्त्र दिले. अशा रीतीने पांडवांचा स्नेह संपादून तो गंधर्व आपल्या स्त्रीसह स्वर्गलोकी निघून गेला. पांडवही पुढे आपल्या मार्गास लागले. ते अरण्यातून जात असता व्यास ऋषींनी त्यांना दर्शन दिले. पांडवांनी त्यास तृणासनावर बसून पूजा केली. तेव्हा
व्यासांनी त्यांना सांगितले, आता तुम्ही पांचाळपुरीस जाऊन पण जिंकून नवरी मिळवा, ती तुम्हा पाचांनाही वरील, कारण तिने पूर्वी शिवाची आराधना करून 5 पती मिळावे असा वर मागून घेतला आहे. मीही तेथे प्रकट होऊन सर्व कार्य निर्विघ्न तडीस नेईन. इतके बोलून व्यास अंतर्धान पावले व कुंती मातेसह पांडव आपला मार्ग अक्रमू लागले.